ते तुम्ही प्रवेश वगैरे दिलात बरं का, की आम्ही टीव्हीवर पाहू आणि मग आम्ही रिॲक्शन देऊ. तुमचे सांभाळा आधी आणि तुम्ही स्वतःला सांभाळा. मला तोंड उघडायला लावू नका. माझ्याकडे सगळी माहिती आहे. कोण जातायत आणि कोण राहतायत ते. माझ्याकडे जी माहिती आहे ती कदाचित त्यांच्याकडेही नसेल. तेव्हा आमचे काय जातायत येतायत आहे ना, आमचा सगळा गाळ गेलेला आहे. जे राहिले आहेत ते राहणारच आहेत. जाणार कोण? ज्यांनी आमच्या पक्षाशी बेईमानी केली ते कोणाचेच नाही. ते जातील तिकडून. आता आमचे कोणी जाणार नाहीत. अनेक वादळ संकट पचवून ते आमच्या बरोबर आहेत, पक्षाबरोबर आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराबरोबर आहेत. शिंदेचा विचार एक वेगळा असू शकतो. शिंदेने एक नवीन विचारधारा या महाराष्ट्रात आणलेली आहे. पैसा फेको तमाशा देखो. ती विचारधारा आमची नाही, ती बाळासाहेबांची नाही. हा बाळासाहेबांचा विचार नाही. जो महाराष्ट्राच्या मुळावर येईल त्याला उकरून फेकून देऊ. आज नाही उद्या. वेळ लागतो काही गोष्टींना. भ्रष्टाचाराची मुळं या महाराष्ट्रात जी खोलवर रुजलेली आहेत ती उकडून फेकायला थोडा वेळ लागेल, पण उखडल्याशिवाय राहणार नाही. हो, कोणी अनुपस्थितीत नव्हतं. आपापल्या भागामध्ये पक्षाचे कार्यक्रम सुरू होते. हा मेळावा विशेषतः षण्मुखानंद हॉलला जो होतो मेळावा तो उघड्या मैदानात केला आणि अशा कार्यक्रमांना खास करून मुंबईचे शिवसैनिक आणि पदाधिकारी जास्त प्रमाणात येतात. हे जर कोणाला माहित नसेल शिवसेनेचे ते त्यांनी शिवसेनेचं नावच घेऊ नये. हा मुंबई बेस कार्यक्रम असतो आणि त्याच्यामुळे जर कोणाला चिंता वाटत असेल तर त्यांनी ती चिंता स्वतःपुरती ठेवावी.